आता इथलं सगळं सांगू. हा. माझं नाव कुमुदिनी काशीकर, बळवंत काशीकर. माझे वडील वकील होते. मालती माझी भावजे आहे, तो माझा भाऊ आहे. वसंतराव काशीकर माझा भाऊ आहे. आणि मालती माझी भावजे आहे. आम्ही कोल्हापूर इथं राहतो. आणखीन आमचं घर वगैरे मोठं चांगलं होतं. माझे आजोबा होते आणि माझे वडील वकील होते. आणखीन आई माझी होती. आणखीन हे असं सगळं आम्ही इथं राहत होतो. आणि मी पण शाळेला जात होते. आणि मग नंतर अगोदर त्यांनी 16-17 वर्षीच माझं लग्न केलं. आणि तिकडं माझं तिकडं हे संस्थान होतं. माझे सासरे सासूबाई सगळे होते आणि तिकडं संस्थान होतं. आणि तिकडं मी असायची आणि कोल्हापुरात गाडी घेऊन यायची केव्हा केव्हा तरी. माझे 2 भाऊ, एक माझा वकील सरकारी वकील राधानगरीला होता आणि तोही पण हे झाला गेला. आणि हा होता की हा पण हे झालं. हे दोन्ही माझ्यापेक्षा लहान. भावंडांचे अगोदर आम्ही खेळायचं वगैरे सगळं होतं. मी मोठीच होते आणि ते लहानच होते. आणि शाळेला जायचे, हे करायचे, खेळायचं, हे सगळं व्यवस्थित हे होतं. आणि माझे हे होते, आजोबा होते आणि सगळे आमचं चांगलं होतं तिथं त्या ह्याच्यामध्ये माझ्या लग्नाच्या अगोदर. त्यांची लढाई कुठे झाली होती ना, तिथं पोलंड वगैरेची काय कुणाची लढाई झाली होती. ती कुणाची झाली होती मला माहिती नाही. पण ते काही पोलंडचे सगळे लोक आमच्या या कोल्हापुराच्या ह्याच्यात आधीच आले, ते मला माहिती आहे. बाकीच्या लोकांचं काही नाही. तिथं ते कोणचं हे वळीवड त्या तिथं काहीतरी असं. आता हे लोक आलेत मग आम्हीच त्या बायकांना बघायला गेले. तो पण गेला. अशी कोणाला जायचं नाही यायचं नाही त्यांच्याकडे असं काही नव्हतं. आणि ते तिथं काहीतरी काम करायला जात होते वाटतं, काहीतरी हे करायला. वसंतराव काय करायला जात होते काही माहित नाही. बरं. आणि मग तिथं ते भेटले त्यांना आणि जमलं त्यांचं. मग त्यांनी घरी येऊन तुम्हाला सांगितलं? नाही, आपणच त्यांनी तिथं लग्न विठवाचं जेवण म्हणजे तिथं कुठे मंगळवारात आहे. त्या देवळाच्या तिथंच त्यांनी आपण लग्न करून घेतलं आणि तिला हे केलं. ही माझी बायको आहे. लग्नानंतर घरीच घेऊन आले? लग्नानंतर मग आले घरी आले. मग तुमचे आई वडील काय म्हणाले? काय नाही, वडील आमचे वकील होते, ते काही बोलले नाहीत. काय ते तिच्याकडे बघितलं, आणखी काय बोलले चांगलं नाही, वाईट नाही, काही नाही. आली आमच्याकडे. माझी आई पण होती आणि तिचं असं हे होतं की नाही, सगळं हे करायचं. ते वसंतरावांनी ते अशी दरीच नाही, सिल्कचं आणायला पुष्कळ आणलं त्यांनी. आणि 18 तोळे सोनं आणलं. ह्याचं काही पण गळ्यात करा म्हणून 18 तोळे सोनं आणलं. तर 18 तोळे सोनं सगळं. तिला काय एवढं सोन्याचं नव्हतं आणि तिनं ते सोनं विकून बँकेत ठेवलं. बर. आणि तुमची आई काय म्हणाली? काय तिला काय कोण म्हणलं नाही. म्हणजे सगळ्यांनी तिला अगदी घेतलं, स्वीकारलं? काही नाही, असलं काय केलं नाही आम्ही अशी काय कुणाला मारणारे चेचणारे नाहीये. बर. त्या घरी आल्यावर स्वयंपाक वगैरे करायच्या? मग त्यांना शिकवलं तुम्ही? आई शिकवत होती. तिला पोळ्या सुद्धा करायला होत्या. तिला सगळं करायलाच होतं. त्यांना स्वयंपाक कसा काय शिकवला तुमच्या आईनं?
आईनं असं ती अशी खुर्चीवर बसायची आणि आईला आमच्या आईनं इकडं हे करून त्यावेळेला चुलीवरचा स्वयंपाक होता आणि ते हे करून हे बघ मारती असं करायचं, ही पोळ्या करायची. मारती अजून चांगल्या पोळ्या करची, किती छान करते. आणि तिला आम्ही हे काय करतो, तिचं जे हे आहे की नाही, हे आमच्यासारखं नाही आहे. तिचं सिल्क सगळं करून दिलं आम्ही. आम्ही काय नव्हतं लग्न केलं त्यावेळेला. आणखीन नंतर समजलं. मग ते नंतर ती आल्यानंतर माझे वडील वकील होते, माझे हे आजोबाई चांगले होते. त्यांनी सांगितलं की लग्न करून आली तर आपल्या घरात घ्या, असं तुम्ही सांगितलं. हा, त्याच्यानंतर तुम्ही सांगा ते कसं मग त्याला शिकवलं, स्वयंपाक करायला आजीने कसं व्यवस्थित ते सांगा. तुम्ही मम्मा करत होत्या ते नंतर सांगा. आता आजीने कसं शिकवलं ते सांगा. त्या कुठं उभारत होत्या, मग कशा ते बघून बघून करायला शिकल्या. फार हुशार आहे मालकी, बोलते जाऊ. हा, सांगा सांगा. माझी आली आमच्या घरात आणि सगळं हे शिकली. लोणचं घालायचं सगळं येतंय तिला घरात. आईने आमच्या इथं असं खुर्चीवर बसवून इकडं तिकडं, त्यावेळेला चूल होती, चुलीमध्ये सगळं करायचं, हे करायचं सगळं शिकवलं आमच्या आईने. ओके. आणि बाकीचे ब्राह्मण लोक ते आम्हाला हे करायचे. हो, ते काय बोलते तो बोलणे तो जो बोल जे ब्राह्मण लोकांनी केलं ते पण सांगा, ते पण महत्वाचं आहे. काय काय म्हणायचे तुम्हाला, बहिष्कार घातलेला ग. इतर ब्राह्मण काय म्हणायचे ते पण सांगा. ते पण सांगा. ब्राह्मण म्हणायचे तुम्ही ब्राह्मण नाही आहे आणि तुम्ही ही घरात आणलेली आहे सून तुमची. आणि मग आम्ही आणि आईनं सांगितलं आम्ही नसले ब्राह्मण, आम्हाला चालतंय, आम्हाला तुम्हाला चालत नसलं तर तुम्ही काय आम्हाला करू नका म्हणून सांगितलं. आणि आत्या ते सांगा की तुम्हाला ज्या आजीला कोण सवाष्ण बोलवायचं नाही, जेवायला कोण बोलवायचं नाही, ते पण सांगा की हळदी कुंकूला बोलवायचं नाही. आम्हाला की नाही इथल्या लोकांनी हळदी कुंकू सवाष्ण म्हणून बोलवायचं हे असं काहीच हे सगळं बंद केलं म्हणून तरी आम्ही हे करत होतो. आमची मालकी आम्हाला, माझे वडील अगदी तिला लाड करायचे आणि त्यांना इंग्लिश येत होतं, वकीलच होते ते, आणि ते इंग्लिशमध्ये सांगत होते आमचं, आम्ही काय बोलतो ते. पहिला तुमचं सांगा. तुमच्याकडे बुधगावला येत होता पहिल्यांदा, दादा तुमच्याकडे येत होते की ते सगळं सांगा. काका येत होते ते सांगा. नंतर लग्न झाल्यावर तुमच्या ह्यांची सगळी मुलं बिलं येत होती तुमच्याकडे, मम्मा येत होत्या ते सांगा. ही माझी भावजाई माझ्याकडे असायची. आमचं की नाही सासरी संस्थानिक होते, आमचे सासरे वगैरे राजा महाराजा होते आणि तिथं हे मालती पण यायची, वसंतराव पण यायचा आणि आमचं सगळं हे चांगलं होतं, येणं जाणं वगैरे सगळं चांगलं होतं आमचं. आणि ते आमच्या एवढे संस्थानिक होते माझे सासरे, पण त्यांनी ही मुलगी अशी का केली असं नाही विचारलं, तिच्याबरोबर ते इंग्लिश बोलायला लागले. मी बुधगावला लग्न होऊन गेल्यानंतर मला पुष्कळ छान अगदी तिथं हे होतं, संस्थानिक होतं. आम्ही खाणं पिणं, 4 घोड्याच्या गाड्यात बसून सांगलीला जाणं किंवा काही कुठेही हे करणं. गाड्या पुन्हा फोर्डच्या गाड्या होत्या ह्याच्या, आणि त्या गाड्या त्याच्यात पण बसायचं. असं सगळं आमचं संस्थानिक आमचं चांगलं होतं. आणि आमचं खाणं पिणं सुद्धा हे बदामाची खीर वगैरे सकाळी आम्ही खात होतो. आणि आम्हाला बायका होत्या आमच्या ह्याच्यावर, आंघोळ घालायची, न्हायला घालायचं, हे सगळं बायकांनी करायचं. आणि मुलांच्या पुरुषांच्या ह्याच्यामध्ये सगळं हे पुरुष होते. आणि पोलीस होते आमच्या इथं, पोलीस कुठं आम्ही जात नव्हतो, ते पोलीस तिथे बाहेर कुठे सोडतच नव्हते आम्हाला कोण. हां, मला एकच मुलगा आहे,
आणखीन त्या मुलाला त्याचं लग्न झालं आणि त्याला मुलं त्या माझ्या सुनेला मुलं झाली, मुलगे 2, आणखीन मुलगे 2च ना. हो बरोबर. हा, आणि मुली 3, होय की नाही. हा, मुली किती? 3. हा, 3 असे तिला झाले आणि मला एकच मुलगा. 94 वर्षापासून पाठीमागपर्यंत तुम्ही कसं आयुष्यातला हे करताय, त्याचं कसं वाटतंय तुम्हाला, कसं तुमचं आयुष्य गेलं ते सगळं, हाऊ शी फील्स अबाउट, कसं वाटतंय माझं. एक मिनिट. हा वो रिकॉर्डिंग हो रही है, बोलिए. इथे माझं माहेरचं सगळं चांगलं होतं. सगळं माझे आजोबा, माझे वडील वकील होते. काही पण हे होतं, काय सोनं नाणं सगळं मी सांगल ते आणत होते मला. मी एकटीच मुलगी होते. आणि काही मी महालक्ष्मीच्या देवळात जायची, हे करायची, सगळं हे होतं. अहिल्याबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये शाळेला जात होते. लहानच होते मी.